सर उद्या इंडिपेंडन्स डे म्हणजे फ्रीडम आणि सेलिब्रेशन. हो सर, उद्या थोडी कामापासून पण फ्रीडम. ये बड़ी अच्छी बात कही आप. फ्रीडम म्हणताय, पण फायनान्शियल फ्रीडमचा कधी विचार केलाय का? नाही. अरे, देशाला फ्रीडम मिळाला हे तुम्हाला माहितीये, पण आपल्याला फायनान्शियल फ्रीडम कसा मिळेल हे तुम्हाला माहित नाही. चला सर्वांनाच सांगूया. अरे वा, आले पण. सर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम बद्दल बोलत आहात, पण याला किती पैसे लागतात? एक्सलंट क्वेश्चन. आणि याचं उत्तर आपल्याला एका नंबर मधनं मिळू शकतो, आणि तो आहे तुमचा फायर नंबर. फायर नंबर 101 नाही 108. मला वाटतंय 112 असेल. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? अरे नाही, इथे फायर नंबर म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली. चला एकदम सिंपल करून बघूया. सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे आपला अॅन्युअल एक्सपेन्स किती आहे. समजा असं धरून चालू की 6 लाख रुपये आपला अॅन्युअल एक्सपेन्स आहे. येणाऱ्या 20 वर्षामध्ये हा साधारणतः 25 लाखाच्या आसपास जाईल. म्हणजे तुमचा फायर नंबर असेल साधारणतः 6.25 कोटी रुपये. एक सिंपल स्टार्टिंग एस्टिमेट आहे. तुमचा ऍक्च्युअल फायर नंबर ठरवताना इन्फ्लेशन, रिटायरमेंट एज, लाईफस्टाईल आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे प्रत्येकाचा फायर नंबर वेगळा. एक्झॅक्टली. म्हणजे सगळ्यांना आपला मोबाईल नंबर माहितीये, पॅन माहितीये, पण फायर नंबर नाही. बऱ्याच लोकांना माहितच नाही. फायनान्शियल इंडिपेंडन्सची सुरुवात आपला फायर नंबर माहित करून घेण्यापासूनच होती. देशाला फ्रीडम मिळाला, पण तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम कधी मिळाला? कमेंट फायर टू नो युअर फायर नंबर. हॅपी इंडिपेंडन्स डे.